संपूर्ण बालमानसशास्त्र अवघ्या 15 मिनिटांमध्ये. होय मित्रांनो, महा टी-ई-टी 2025 साठी या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत बालमानसशास्त्र म्हणजेच सी-डी-पी चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजीची 15 मिनिटात परिपूर्ण उजळणी. तर मग सुरुवात करायला आता हरकत नाही. महा टी-ई-टीची परीक्षा आपण तयारी करताय. बालमानसशास्त्राची आपल्याला चिंता देखील वाटू शकते, परंतु काळजी करण्याचं कारण नाही. चिंता आता सोडली पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये सी-डी-पीचा संपूर्ण अभ्यासक्रम कमी वेळेमध्ये आणि ते देखील परिपूर्ण या ठिकाणी रिव्हिजन आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये करणार आहोत. हा व्हिडिओ विशेषतः नव्यानं तयार करणारे जे उमेदवार आहेत, टी-ई-टीची जी तयारी करतात त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. तर मग चला सुरुवात करूयात. आपलं आजचं टायटल आहे संपूर्ण बालमानसशास्त्र सी-डी-पी अवघ्या 15 मिनिटात. तर मग सुरुवात करण्यापूर्वी जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, बालमानसशास्त्रामध्ये आपल्याला ह्या 5 महत्त्वाच्या गोष्टी फिक्स डोक्यामध्ये घेऊन ठेवायच्या आहेत. त्या 5 कोणत्या-कोणत्या आहेत? त्यामध्ये मग आपण 1 नंबर जर पाहिलं तर ती आहे वाढ आणि विकास म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. दुसरी आपल्याला सांगता येईल ती म्हणजे बुद्धिमत्ता इंटेलिजन्स. नंबर 3री अध्ययन उपपत्ती लर्निंग थिअरीज. नंबर 4 व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी आणि 5व्यामध्ये आपल्याला सांगता येईल अध्यापनशास्त्र आणि समावेशित शिक्षण पेडागॉजीचा हा विषय आहे. तर मग आपण आता एक-एक मुद्दा हे 5 पॉइंटवरच पूर्ण सी-डी-पी आपली डिपेंड असणार आहे. तर ह्या गोष्टी आपण एक-एक आता यांचं विश्लेषण करूयात. नंबर 1 आहे वाढ आणि विकास. तर मग या ठिकाणी वाढ जर आपण पाहिलं, तर वाढेमध्ये ही एक काय आहे, वाढ जी आहे एक थोडक्यात ग्रोथ आपण त्याला मराठी इंग्लिशमध्ये म्हणत असतो. तर ही एक शारीरिक प्रक्रिया आहे. यात आता ग्रोथ आणि डेव्हलपमेंट या दोन्ही डिफरंट कन्सेप्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. पाहूयात पुढे. तर ही काय आहे शारीरिक प्रक्रिया आहे. सोबतच यात उंची, वजन आणि काय होत असतं आकार वाढत असतो. वाढ ही क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक असते व आणि ती मोजता येऊ शकते, मोजता येत असते. वाढ आयुष्यभर चालत नाही. हा महत्त्वाचा पॉइंट लक्षात घ्या. प्रौढ अवस्थेमध्ये वाढ काय होत असते, थांबत असते. परंतु विकास जर आपण पाहिला, त्याला आपण डेव्हलपमेंट म्हणत असतो. ही एक व्यापक संकल्पना आहे. यात शारीरिक, यात मानसिक आणि भावनिक तसेच सामाजिक असे सर्व बदल येत असतात. तर विकास हा क्वालिटेटिव्ह असतो म्हणजे गुणात्मक असतो. हे लक्षात ठेवा. ही प्रक्रिया जन्मापासून ते मृत्यूपर्यंत काय असते, कंटिन्युअस चालणारी, सतत चालणारी ही प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. तर आपण फरक लक्षात ठेवायचा आहे. ग्रोथसाठी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे ते म्हणजे क्वांटिटेटिव्ह आणि डेव्हलपमेंट जी असेल, तर ती आहे थोडक्यात क्वालिटेटिव्ह. तर हा फरक लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे ग्रोथमध्ये आपण जे पाहिलेलं आहे उंची, वजन, आकार वाढता येतं ग्रोथ वी कॅन मेजर आपण मोजू शकतो आणि इकडे मात्र डेव्हलपमेंट ही मोजता येत नसते. ही क्वालिटेटिव्ह आहे. तिच्यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक या पद्धतीचे काय होत असतात चेंजेस घडून येत असतात. त्यानंतर आपण जर पुढे गेलो तर काही डेव्हलपमेंटचे काही प्रिन्सिपल्स आहेत, तत्त्व आहेत. ते विकासाची तत्त्वे आपण एकदा पाहून घेऊयात. तर पहिलं तत्त्व या ठिकाणी दिलेलं आहे सातत्य. सातत्य म्हणजे काय असतं? कन्सिस्टन्सी. सातत्य असणं गरजेचं आहे. विकास कधीही न थांबणारी प्रक्रिया आहे, थांबतच नाही. नंबर दुसरा आहे दिशा, डायरेक्शन आपण त्याला म्हणत असतो. विकासाची एक निश्चित दिशा असते, जसं की डोक्याकडून पायाकडे. एकात्मता, इंटिग्रिटी आपण त्याला म्हणत असतो. मग विकासात सर्व अंगांचा शारीरिक असेल किंवा मानसिक यांचा परस्पर काय असतो? संबंध असतो आणि मग वैयक्तिक भिन्नता प्रत्येकाच्या विकासाचा वेग म्हणजे त्यांची जी काही स्पीड असेल,
तर ती कशी असते? डिफरंट असते. व्यक्ती तितक्या प्रकृती जे आपण म्हणतो, ते या ठिकाणी ती लागू होत आहे. महत्त्वाची गोष्ट आपण जर पाहिलं तर विकासाचं एक या ठिकाणी फॉर्म्युला आहे. तो म्हणजे आनुवंशिकता इंटू गुणिले पर्यावरण. म्हणजे थोडक्यात काय आहे? डेव्हलपमेंट म्हणजे काय असतं, की हेरिडिटी आणि एन्व्हायर्नमेंट म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येतं व्यक्तीच्या विकासामध्ये 50% आनुवंशिकता काम करते, तर 50% कोण पर्यावरण काम करत असतं. हे समीकरण लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यावरती प्रश्न पडू शकतो. त्यानंतर आपण दुसरा पॉइंट जर पाहिला, तर तो आहे बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स. आता इंटेलिजन्समध्ये त्याची व्याख्या आपण या ठिकाणी अगोदर समजून घेऊ. समस्या सोडवणे, तर्क करणे, नवीन गोष्टी शिकणे आणि सोबतच परिस्थितीशी जुळवून घेण्याची जी क्षमता असते, त्याला आपण बुद्धिमत्ता असं म्हणत असतो. बुद्धिमत्ता नीट व्यवस्थित ही व्याख्या आपण लक्षात ठेवायची आहे. समस्या सोडवणे, तर्क करणे, नवीन गोष्टी शिकणे आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजेच काय असते? बुद्धिमत्ता असते. तर बुद्धिमत्तेचे जे काही सिद्धांत आहेत थोडक्यात, तर ते सिद्धांत आपण या ठिकाणी वेगवेगळ्या सायंटिस्टनं मांडलेले आहेत. तर आपल्याला सांगता येईल स्पियरमन यांनी काय केलेलं आहे, की घटक सिद्धांत म्हणजे कोणता? जी फॅक्टर आणि याला आपण थोडक्यात म्हणत असतो द्विघटक जो सिद्धांत आहे. हे 2 घटक आहेत. एक जी फॅक्टर आणि दुसरा एस फॅक्टर आहे. तर तो आपण काय करायचा आहे, बघून घ्यायचा आहे. म्हणजे हे लक्षात ठेवायची ही गोष्ट. ह्या ज्या कन्सेप्ट इथं आपण ज्या देतोय, तर ह्या कन्सेप्ट तुम्ही स्वतः त्याचा अभ्यास करा 100% म्हणजे हे रिव्हिजनमध्ये आपण फक्त पाहतो. याचे आता विश्लेषण करत आपण पूर्ण बसणार नाहीत. कारण आपल्याला कमी वेळेमध्ये पूर्ण जो आपला विषय आहे सी-डी-पीचा तो कव्हर करायचा आहे. तर त्यामुळे द्विघटक सिद्धांत स्पियरमनने मांडलेले आहेत. जी फॅक्टर आणि एस फॅक्टरचे ते तुम्ही शिकून घ्यायचेच तुम्ही पाहू शकता. त्यानंतर हॉवर्ड गार्डनर यांनी काय केलेलं आहे, तर हॉवर्ड गार्डनरनं बहुविध म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्सचा त्यांना थेअरी मांडलेली आहे, सिद्धांत मांडलेला आहे. तर बघा द्विघटक कोणाचा आहे, तो आपण समजून घ्यायचा आहे. हॉवर्ड गार्डनरचा कोणता मल्टिपल इंटेलिजन्सचा म्हणजे बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत आहे. तो आपण समजून घ्यायचा आहे. यात आपल्याला काय-काय सांगितलेलं आहे मग भाषिक, तार्किक, संगीत, शारीरिक आणि इत्यादी 8-9 प्रकारच्या काय केले जातात बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत. हा सिद्धांत परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. लक्षात घ्या याच्यावर भरपूर प्रश्न आहेत. तुम्ही प्रश्नपत्रिका मागच्या चेक करू शकता. स्टर्नबर्गनं त्रिघटक सिद्धांत दिलेला आहे. त्यामध्ये मग ॲनालिटिकल, क्रिएटिव्ह आणि प्रॅक्टिकल हे 3 सिद्धांत त्यांनी मांडलेले आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे बुद्ध्यांक म्हणजे आय-क्यू, इंटेलिजन्स कोशंट बघा, तर हे सूत्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की बुद्ध्यांक म्हणजे काय असतं, तर मानसिक वय भागिले आपलं शारीरिक वय म्हणजे त्याला आपण मेंटल एज अपॉन क्रोनिकल एज इंटू 100 म्हणजे गुणिले 100 अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं. तर हे सूत्र आपण काय करायचंय, जरी याच्यावर काही छोटे-मोठे प्रश्न पडले, तर हे सूत्रावर पडतील. बघा लक्षात घ्या, पडू शकतात. या सूत्रावर सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं, बुद्ध्यांक काढा म्हणून. तर मानसिक वय दिलं जाऊ शकतं आणि शारीरिक वय अशा-अशा पद्धतीनं आहे. त्यावेळेला आपल्याला बुद्ध्यांक काढायला विचारलं आपल्याला बुद्ध्यांक दिला जाऊ शकतो. त्यावेळेला मानसिक वय काढता आलं पाहिजे किंवा शारीरिक वय काढता आलं पाहिजे. त्या सूत्रानुसार इकडचं-तिकडचं आपल्याला फिरवतं सूत्र बाकीचे आले पाहिजेत. तर या सूत्रावर आधारित गणिती प्रश्न काय केला जातो आपल्याला या सी-डी-पीमध्येच विचारला जाऊ शकतो. सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यावर जर तुम्ही पाहिलात तर पूर्णपणे जवळपास म्हणजे 100% तुमचा एक क्वेशन फिक्स होऊ शकतो, जर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवलात. तर तिसरा घटक आहे तो म्हणजे अध्ययन उपपत्तीचा म्हणजे लर्निंग थिअरीज. आता वेगवेगळ्या सायंटिस्टनं वेगवेगळ्या थिअरीज मांडलेल्या आहेत. मग आता अध्ययन म्हणजे सरावाने किंवा अनुभवाने वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल त्याला आपण थोडक्यात म्हणजे कशामध्ये होणारा वर्तनात, बिहेवियरमध्ये, वागण्यामध्ये. तर जो पर्मनंट चेंज होणार असतो, त्या चेंजलाच आपण थोडक्यात काय म्हणत असतो, लर्निंग असं म्हणत असतो. त्यालाच आपण अध्ययन असं म्हणत असतो.
आणि मग या अध्ययनावरती बऱ्याच वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आपले आपले मत मांडलेले आहेत. त्यामध्ये थॉर्नडाईकनं काय केलेलं आहे, त्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला ट्रायल अँड एरर म्हणतात. मराठीत त्याला म्हणतात प्रयत्न प्रमाद पद्धत. आणि त्यानंतर बघा त्यानं काय कशावर केलेलं आहे, त्यानं भुकेलेलं जे मांजर आहे आणि बॉक्स हा एक्सपेरिमेंट त्यानं प्रयोग केलेला आहे. तो प्रयोग तुम्ही बघून घ्यायचा आहे, की त्यामध्ये काय आहे तर. आता त्याचं देखील विश्लेषण आपण कोणत्याच घटकाचं करणार नाहीत. परंतु महत्त्वाच्या पॉइंट्सवरती फक्त तो आहे म्हणून आपण या ठिकाणी आपण सांगत आहोत. तर तुम्ही आता स्वतः त्याचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो. चला त्यानंतर नियम काय सांगतोय तो सज्जतेचा नियम सांगतोय, सरावाचा नियम सांगतोय आणि परिणामाचा नियम सांगतोय. म्हणजे त्यानं सज्जता, सराव आणि म्हणजे थोडक्यात त्याचा परिणाम हे थोडक्यात 3 नियम त्या प्रयोगातून त्यांनी सांगितलेले आहेत. त्यानंतर पाव्हलावची जी थिअरी आहे आपल्याला डी-एडला असताना त्यांच्या फर्स्ट इयरच्या बुकमध्ये आपल्याला हे पाहायला मिळेल. इंग्लिश मीडियममध्ये तर पाहायला आपल्याला पावलावची थिअरी आहेत. तुम्ही पाहू शकता. थॉर्नडाईकची सुद्धा आहे. त्यानंतर पुढे स्किनरच्या वगैरे सगळ्या थिअरी आहेत. आपण जर ते वाचू शकता ते सायकॉलॉजीचं बुक घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहू शकतो. तर पावलावनं काय दिलेलं आहे? पावलावनं अभिजात अभिसंधान ही नावं थोडी अवघड वाटतील, परंतु हे नाव क्लासिकल कंडिशनिंग इंग्लिशमध्ये म्हणतात. तर हे काय करायचे लक्षात ठेवायचे. तर यामध्ये त्यांनी प्रयोग कशावर केला? तर कुत्रा, घंटी आणि लाळ. कुत्रा लाळ दाखवतो किंवा लाळ टपकतो वेळ झाल्यानंतर घंटी वाजली की. हे आपलं तो एक्सपेरिमेंट पाहिलेला आहे किंवा तो थोडक्यात तुम्ही स्वतः तो वाचा, पहा, लक्षात घ्या. नैसर्गिक चेतक, अन्न आणि कृत्रिम चेतक, घंटी यांच्यात त्यानं काय केलेलं आहे, संबंध जोडलेला आहे. त्यानंतर पुढे स्किनरचा एक्सपेरिमेंट आपल्याला सांगता येईल. तर स्किनरनं कोणती थिअरी सांगितली? तर क्रियाप्रसूत अभिसंधान म्हणजे थोडक्यात ऑपरंट कंडिशनिंग. आता ऑपरंट कंडिशनिंग त्यांना सांगितलेली आहे. लक्षात घ्या. मुख्य संकल्पना जर पाहिली या घटकात तर प्रबलन म्हणजे रेन्फोर्समेंट, मग सकारात्मक प्रबलन, बक्षीस दिल्यास वर्तन पुन्हा घडते. कोहलरचं पुढचं जर पाहिलं तर कोहलरनं काय केलं त्यानं मर्मदृष्टी पद्धत म्हणजे इन्साइटफुल लर्निंग हे त्यानं सांगितलेलं आहे. प्रयोग त्यानं सुलतान नावाचा चिंपांजी आणि केळीवर जबरदस्त प्रयोग आहे. हा देखील आपण म्हणजे तुम्ही पाहू शकता. आपण त्याचा अभ्यास देखील करू शकता. तर समस्येवर एकदम आणि अचानक काय करतो, उपाय आपल्याला सुचतो. म्हणजे ही त्यात या कोहलरनं ही पद्धत मांडलेली आहे किंवा ही थिअरी त्यानं दिलेली आहे. त्याला मर्मदृष्टी असं म्हणतात म्हणजेच इन्साइटफुल लर्निंग असं म्हणत असतो. त्यानंतर आपण पुढचा घटक या ठिकाणी पाहतोय तो म्हणजे व्यक्तिमत्व विकास किंवा व्यक्तिमत्व आपण पाहूयात. तर व्याख्या जर आपण पाहिली पर्सनॅलिटीची, पर्सनॅलिटी म्हणजे काय? तर पर्सनॅलिटीमध्ये व्याख्या व्यक्तीच्या विचार, भावना आणि वर्तनाची वैशिष्ट्यपूर्ण आणि संघटित पद्धत म्हणजे व्यक्तिमत्व होय. तर त्याला पर्सनॅलिटी आपण म्हणत असतो. पुन्हा एकदा व्याख्या बघा. व्यक्तीच्या विचार, भावना आणि वर्तनाची वैशिष्ट्यपूर्ण आणि संघटित पद्धत म्हणजे व्यक्तिमत्व. त्यामध्ये मग सिग्मंड फ्रॉइडनं काय केलेलं आहे याचे विश्लेषण करणारे सिद्धांत त्यानं मांडलेले आहेत. म्हणजेच फ्रॉइड्स सायको ॲनालिटिक थिअरी हीच आपल्याला म्हणजे मांडताना पाहायला मिळते. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता व्यक्तिमत्त्वाचे जे 3 घटक सांगितलेले आहेत त्यांना, ते म्हणजे पहिलं आहे इदम, अहम आणि परम. म्हणजे हे थोडक्यात सांगितलेले आहेत. आता आपण त्याला इंग्लिशमध्ये इगो अँड सुपर इगो अशी त्याला 3 नावं आहेत. मग ईडमध्ये काय आहे किंवा इदममध्ये काय आहे? तर सुखवादी, तात्काळ आनंद हवा असतो, लहान बाळ. त्यानंतर इगोमध्ये जर पाहिलं तर वास्तववादी, इदम आणि पराहम यामध्ये म्हणजे थोडक्यात परम आपण त्याला म्हणत असतो. यांच्यात संतुलन साधण्याचं तो काम करतो. तो अहम जो असतो म्हणजे इगो, तर हा जो घटक आहे तो वास्तववादी घटक असतो. म्हणजे जसं इदम हा सुखवादी घटक असेल, तर इदम हा सुखवादी असेल, तर अहम जो आहे
हा वास्तववादी असतो आणि जो परम असतो म्हणजे सुपर इगो असतो, तो आदर्शवादी असतो आणि नैतिक असतो. म्हणजे ती थोडक्यात आपली सदसद विवेक बुद्धी आपण म्हणत असतो. तर लक्षात ठेवायचे सुखवादी म्हणजे तात्काळ एक टेम्पररी थोडंसं हॅपीनेस म्हणजे तो कशात असतो? इडमध्ये असतो. इगोमध्ये तो कसा असतो? म्हणजे थोडक्यात अ, आपण रिअल म्हणूयात त्याला किंवा परंतु तो इदम आणि परमच्या मध्ये दोन्हीमध्ये संतुलन साधण्याचं काम करतो. थोडक्यात दोन्हीच्या मधला आणि परम जो आहे आदर्शवादी आणि नैतिक आपली जी की सदसद विवेक बुद्धी आहे या पद्धतीने. त्यानंतर पुढचा आपल्याला जो या ठिकाणी हे सांगितलेलं आहे म्हणजे जे सायकॉलॉजिस्ट आहेत ते म्हणजे कार्ल युंग. तर यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी अंतर्मुखी म्हणजे इंट्रोव्हर्ट आणि एक्स्ट्रोव्हर्ट ही कन्सेप्ट मांडलेली आहे. तर या ठिकाणी शांत, एकटे राहणे, स्वतःच्या विचारात रमणारे हे झाले इंट्रोव्हर्ट आणि बहिर्मुखी जे असतात थोडक्यात म्हणजे एक्स्ट्रोव्हर्ट. तर मोकळे, बोलके आणि इतरांमध्ये मिसळणारे हे हे कसे असतात एक्स्ट्रोव्हर्ट असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण 5वा जो आणि पेडागॉजीचा जो भाग असणार आहे तो म्हणजे अध्यापनशास्त्र आणि समावेशित शिक्षण. तर याच्यामध्ये पहिला घटक आपल्याला सांगता येईल तो म्हणजे काय आहे प्रेरणा. तर तो प्रेरणा आहे मोटिव्हेशन. तर विद्यार्थ्याला थोडक्यात आपल्याला सांगतो विद्यार्थ्याला शिकण्यासाठी प्रवृत्त करणारी ही एक आंतरिक शक्ती असते. लक्षात घ्या. त्यानंतर मग पुन्हा त्याच्यामध्ये प्रेरणेचे प्रकार आपल्याला सांगता येतील. आंतरिक प्रेरणा, बाह्य प्रेरणा. तर यामध्ये इंट्रिन्सिक आपण म्हणतो स्वतःच्या आनंदासाठी शिकणे आणि बक्षीस किंवा शिक्षेच्या भीतीने शिकणे या अशा 2 प्रकारच्या या ठिकाणी प्रेरणा सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये मग पुढे आणखी पुढचा घटक या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे चाइल्ड सेंट्रिक एज्युकेशन बालकेंद्री शिक्षण. तर या शिक्षण पद्धतीत बालक जो असतो हा घटक खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. कारण यावरूनच आपल्याला एक ट्रिक मिळते, की ज्या ठिकाणी आपल्याला बालकाला प्राधान्य दिलेले ज्या ऑप्शनमध्ये 4 ऑप्शन जे दिलेले असतात, त्याच्यात म्हणजे एखाद्या बालकासाठी किंवा विद्यार्थ्याला जर जास्तीत जास्त पॉझिटिव्ह जेवढं जास्त दिलेलं असेल, तर तेच करेक्ट ॲन्सर असतं. हे लक्षात ठेवायचे. ही एक छोटी ट्रिक आपण वापरू शकतो. शिक्षकाने बालकाच्या आवडी-निवडी आणि क्षमता किंवा गरजानुसार काय केलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. जसं बालक असेल त्या पद्धतीनं दिलं पाहिजे. त्याला आवडत असेल त्याच्या आवडीनुसार शिकवलं पाहिजे. त्याच्या काय क्षमता आहे, त्याची कुवत तपासून, आर्थिक कुवत नसून ती थोडक्यात मेंटल कुवत म्हणजे त्याची थोडक्यात मानसिक क्षमता तपासली पाहिजे आणि त्यानुसार त्याला ज्या गरजा आहेत, त्या गरजानुसार शिकवलं पाहिजे. त्यामध्ये आता समावेशित शिक्षण जर पाहिलं, तर इन्क्लुसिव्ह एज्युकेशन सर्वात महत्त्वाचा घटक आहे हा. यात काय केलं जातं? सर्व प्रकारच्या मुलांना सामान्य विशेष गरजा असणारे म्हणजे त्यांना आपण CWSN म्हणत असतो. म्हणजे काय असतं, की चाइल्ड विथ स्पेशल नीड्स म्हणजे त्यांना दिव्यांग असं आपण म्हणत असतो. त्यानंतर वंचित सर्वांना एकाच शाळेत तर एकाच वर्गात शिक्षण दिले जाते. कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान संधी देणे हे याचे ध्येय आहे. हे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणजे त्यानंतर इथे NCF 2005 आणि RT 2009 तर बघा याला आपल्याला सांगता येत असतं, की आता NCF म्हणजे काय असतं, तर आपल्याला माहिती आहे NCF जो आहे, तर तो नॅशनल करिक्युलम फ्रेम म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येतं 2005 म्हणजे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजे यामध्ये काय आहे मग ज्ञानाची रचना विद्यार्थी स्वतः करतो. थोडक्यात रचनावाद. त्यानंतर शिक्षकाने फक्त मदत करायची. ज्ञानाची जोडणी बाहेरील जीवनाशी करणे. याचे हे मुख्य सूत्र आहे. म्हणजे ज्ञान त्याला जे मिळणार आहे त्याचं त्यानं काय करायचं आहे, स्वतःच्या विकासासाठी त्यानं यूज केलं पाहिजे. आता RT जी आहे 2009 ही देखील तितकीच महत्त्वाची असणार आहे. शिक्षण हक्क कायदा जो की 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी हा कायदा आहे. तर याला आपण राइट टू एज्युकेशन असं त्याचा फुल फॉर्म आपल्याला सांगता येईल. शिक्षण हक्क कायदा हे आपल्याला सांगता येईल. तर मित्रांनो, हे होते बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे.
या सर्व संकल्पना व्यवस्थित समजून घ्या. त्याचा एकमेकांशी असलेला संबंध लक्षात ठेवा. फक्त व्याख्यापाठ करण्यापेक्षा त्या वर्गात कशा वापरायचा याचा विचार करा. मला खात्री आहे, की हा व्हिडिओ तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच मदत करेल. व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद मित्रांनो. आमच्या या असेच व्हिडिओ आपण व्हिडिओ नवीन-नवीन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थांबूया तिथे. थँक सो मच. धन्यवाद.